एक गोष्ट तर लक्षात घेतली पाहिजे की पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ही जी आहे ती विचारधारेत तर काही फार फरक नाही आमचा विचारधारा म्हणून तर जी आमची राज्यघटनेची विचारधारा आहे, संतांची विचारधारा आहे, बहुजन समाज आणि पुरोगामी विचारधारा आहे, ही विचारधारा तर एकच आहे, फक्त दोन ठिकाणी आहोत एवढंच आहे. आता निर्णय शेवटी होणारा तो निर्णय घेणारे घेतील, पण विचारधारेत फरक नाही. आणि मला असं वाटतं की प्रतिगामी विचारधारा पवार साहेब स्वीकारू शकत नाही, याची मला खात्री आहे. मात्र तसं जर पाहिलं तर एक काँग्रेसमधूनच बाहेर पडलेलं तृणमूल असेल, राष्ट्रवादी असेल, हे सगळं विभागले गेल्यामुळे एक शक्ती कमी झाली. तर यांनी एकत्र यावं, एकाच पक्षात राहावं, असं तुम्हाला काय वाटतंय? नाही, शेवटी एक विचारधारा म्हणून तर आहेच आहे, आणि शेवटी लढाई विचारधारेची सुद्धा आहे. आयडियोलॉजी जी आहे आमची ती आहे, आणि ती आपल्या राज्यघटनेशी निगडीत आहे, लोकशाहीशी निगडीत आहे, सगळ्यांनी बरोबर घेऊन जाणारी आहे. आणि म्हणून अशा अशा विचाराचे जे असतील त्यांनी अशा संकट काळात ज्यावेळी लोकशाहीच धोक्यात आहे, आपली सगळी संविधान धोक्यात आहे, सगळ्या संस्था आता त्यांचं स्वायत्तता संपत चाललेली आहे, अनेक काळजीचे विषय झालेले आहेत. म्हणजे मीडिया हा एक 156 157 जगामध्ये तुम्ही नंबरला गेले. बाकी ज्युडिशरीवरचा दबाव असेल, हे असतील, ह्या गोष्टी सगळ्या पाहिल्यानंतर निवडणूक आयोग आहे का हा प्रश्न झालेला आहे. म्हणजे आता कोणाकडे दाद मागायची ही वेळ जर येत असेल सर्वसामान्य माणसावर, तर अशा सगळ्या शक्ती ज्या आहेत लोकशाहीवादी, त्यांनी एकत्र येणं, एकत्र राहणं, लढणं, पहिला देशाची ही लोकशाही वाचवणं ही जबाबदारीच आमची. या बाबतीत हायकमांड सध्या राज्यातील सगळ्या काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार असल्याची देखील सूत्रांनी माहिती दिली आहे. काय नेमकी अशी काही चर्चा? नाही, मला माझ्याशी काय अद्याप चर्चा नाही. काही बातम्या येत असतील तुमच्याकडे तर मला माहित नाही. छगन भुजबळ काल वर्धापन दिनात बोलले की ज्यावेळेस राष्ट्रवादी स्थापन झाली त्यावेळेस काँग्रेसने मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. काय नेमकं सत्य? एवढंच मला माहिती आहे की तसेच छगन भुजबळजी एक ज्येष्ठ आहेत, राजकारणातलं दर्दी आहे, हे एवढं मला माहिती आहे, बाकी माहिती नाही. मंत्री गणेश नाईक म्हणतायत की अनेक खात्यात काही प्रमाणात नालायकपणा असतो, राजकारणी देखील नालायक असतात, कसं पाहताय आपल्याकडे? हा, पण त्याची काही याच्यामध्ये दोष प्रत्येक असतात, परंतु दोषाचं किती किती प्रमाण असावं, म्हणजे आता फक्त दोषच शिल्लक राहतात का काय, अशी अवस्था ही आता सरकारमध्ये आहे आणि राजकारणामध्ये झालेली आहे. चांगलं शोधण्याची वेळ आलेली आहे. आता चांगलं काय, पूर्वी असं असायचं का दोष दिसायचा, आता आता परिस्थिती तशी नाही राहिली, सगळ्यात बराचसा दोषच झालेला आहे. चांगलं शोधण्याची वेळ येते.